मित्र हो, आम्ही आता बनेश्वर मंदिरला आलो आहे. बघा बनेश्वर मंदिर कसं आहे मला दाखवतो आतमधनं. एकदा बघा आणि तुम्हाला खूप आनंद होईल. थोडा गोयासारखं खाली आहे. बघत बघत आपण जाऊ. इथे त्यांनी लिहिलेलं आहे छत्रपती बनेश्वर मंदिर काय आहे. आणि इथं सरळ आल्यावर लगेच हातपाय धुण्यासाठी त्यांनी अख्खी व्यवस्था केलेली आहे. बघा इथे खूप छानपैकी आहे हातपाय धुण्यासाठी. खूप व्यवस्थित केलेलं आहे. आणि इथनं जर बघितलं तुम्ही तर खूप छान व्ह्यू पण आहे. दिसायला भारी वाटेल तुम्हाला. हा बघा हातपाय धुण्यासाठी याने बनवलेलं आहे. इथे हातपाय धुवू शकता. याने सेपरेट टंकी पण ठेवलेली आहे हातपाय धुवायला. मित्र हो, बनेश्वर मंदिरच्या आतमध्येच म्हणजे हे 20 रुपयाचं तिकीट पर पर्सन असं काढून आतमध्ये कमीत कमी 1 किलोमीटर डिस्टन्सच्या आतमध्ये एक आपल्याला धबधबा दिसेल. त्याला पाहायला गर्दी असते. इथे त्यांनी वर टावर केलेला आहे आणि टावरच्यानुसार इथून तुम्हाला धबधबा पाहायला मिळेल. इथून हा जरा बघा पाऊस येतो आहे आणि असाच हा खळखळाचा आवाज तुम्हाला ऐकू येईल. आणि जर वरून तुम्ही बघितलं तर तुम्हाला वरून मी दाखवतो आहे. इथून मित्र तुम्हाला हा धबधबा दिसेल. पाणी वाहताना झळझळ आवाज येईल तुम्हाला. आता मी वर टावरवर आलो आहे. टावरवरून तुम्हाला हा दाखवण्याचा प्रयत्न करतो की शेती तुम्हाला जो आहे पाहू शकता तुम्ही. आणि वर बघा तुम्ही खूप छानपैकी शेती करताय. तांदळाची शेती इथे होती आहे. मला असं वाटतं की इथं आल्यावर तुम्हाला तुमचं मन प्रसन्न नक्की होईल असं मला वाटतं. तो भेटू पुन्हा. धन्यवाद. मित्र हो, इथे अभयारण्य पण आहे पण तेवढं खास नाही. पण हां जंगल थोडासा दिसतोय. आणि जो मी तुम्हाला झरणा दाखवला होता तो तुम्हाला इथनं अजून व्यवस्थित बघता येईल. मी जरा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला दिसतो काय? हा इथे हा धबधब्यासारखा आहे. झरण्यासारखा तुम्हाला इथे दिसेल. आणि हा अख्खा जंगल तुम्हाला इकडे पाहायला मिळेल मित्र हो. आता मी वरच्या बाजूला चाललो आहे. बघू अजून काय आपल्याला मिळेल, काय पाहता येईल तर तुम्हाला नक्की दाखवेन मित्र हो. जर तुम्हाला थोडासा वेळ भेटलेला आपला सातारा मार्गाला जायचा जर तुम्हाला प्रसंग पडला तर मित्र हो, बनेश्वरला यायला विसरू नका. इथे खूप छानपैकी त्यांनी बनवलेलं आहे. हां फक्त मेंटेन नाही केलं ती गोष्ट वेगळी, पण दिसायला लई भारी वाटतं हे. भेटू नेक्स्ट काहीतरी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन अजून. हा इकडे त्या धबधब्याचा सारखा जो पाणी वाहत धबधब्याचा पाणी सरळ बाहेर निघून जातो मित्र. ठीक आहे, धन्यवाद. तुम्ही माझ्याबरोबर आहे आणि मी तुम्हाला बनेश्वरची स्टोरी कवर करतो आहे. मित्र थोडा अजून दूर आल्यावर इथे एक अजून छानपैकी तुम्हाला दिसेल बसायसाठी आहे. जेवण करू शकता तुम्ही जर टिफिन घेऊन आलेत तर. आणि इथनं जर बघितलं ना मित्र हो, खूप छानपैकी तुम्हाला पाहायला मिळेल. मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. जास्त तर जवळ जाणार नाही, पण जेवढं आहे तेवढं दाखवण्याचा मी प्रयत्न करतो तुम्हाला मित्र हो. बघा इथनं तुम्हाला लई भारी वाटेल. इथे तुम्ही या पॉईंटवरून बघून तुम्ही फोटो काढू शकता. आणि इथनं हा खूप भारीपैकी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तुम्हाला मी. पाणी जो वरून जो धबधबा तुम्हाला वाहताना दिसतो तोच या मार्गे बाहेर निघून जातो मित्र. इथनं बघायला तुम्हाला शेती पण बघता येईल इकडनं. बघा इथनं अजून भारी वाटते तुम्हाला. जर दिसत असेल तर मी प्रयत्न करतो इथनं दाखवण्याचा. इथनं खाली पाणी वाहत घरातून पाणी खाली वाहत येतो मित्र. तर जर विचार केला ना मित्र हो, वर्थ आहे इथे येणं. वर्थ आहे. आणि बनेश्वरच नाही, इथनं जर बघितलं तर तुम्ही बालाजी टेम्पल आणि प्रति बालाजीला पण जाऊ शकता. त्याच्यानंतर नारायणपूरचं दत्त मंदिराचं जे मंदिर आहे ते पण तुम्ही जे बघू शकता. अजून विचार केला तर नेकलेस पॉईंट पण आहे. जर तुम्ही नेकलेस पॉईंट पाहतो म्हटलं तर तुम्ही नेकलेस पॉईंटला पण जाऊ शकता मित्र. ठीक आहे मित्र हो, ठेवतो आहे.